रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बायोगॅस प्रकल्पातून निर्माण होणारा लिक्विड फर्मेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर हा वेस्ट पाबळ खोऱ्यातील शेतजमिनीत टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिंदे शिवसेनेने केला आहे. या वेस्टमुळे शेती, पशुधन तसेच नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचा दावा करत हा प्रकार तातडीने थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे. घ्याल का तुम्ही? कृषी अधिकारी घेत नाही, समोर आहेत ते घेत नाही, तुम्ही घ्याल का सांगा? मी नाही ते ना लेखी द्या तुम्ही त्यांना भेटले लेखी देतील ना. ऐका, अरे बाबा, जागा रिलायन्स कडे 5,000 एकर जमीन आहे, त्यांच्यामध्ये ते टाकत नाही. तिथून 50 किलोमीटर इकडे टाकतात का? तर रोगराई झाली तर इथले जनता मरू दे. ते का आपल्या किडोमीटर समजतं का? ही रिलायन्स तुम्ही टाकला, उद्या तुमचीच माणसं मेली. तुम्हाला दिवसाला बरं वाटतं का? तुम्हाला गाडी मागे किती भेटतात? नाही किती भेटतात? फुकट देईल का कोण? फुकट मारून फुकट फुकट देतो का तू? फुकट देतोस? एक काम करायचं, एक काम करायचं, हे चांगलं आहे ना. एक मिनिट, मी काय म्हणतोय, एक काम करायचं, तुझी शेती जेवढी आहे ना, कुठे कुठे शेती आहे तुझी? मग सगळ्या शेतीमध्ये हा टाकायचं. सांग, टाकशील? सध्या नंतर टाकीन सुकल्या नंतर आता टाक ना. आता पावसाळा सुकल का सांगा मला? आता ना नंतर नंतर मग आता घेऊन तुम्ही काय फायदा काय करतो आता? हा आता काय होईल सांगा मला? हा पाणी भरला पूर्ण की जाईल पुढे ही नदी समोर. हे बघ, साहेबांनी तिथं खाली नदीला गेलता आणि त्या जाऊन पुढे धरणात तिथं आमच्या इथं तिथं रोगराई झाली. उद्या मेळा माणूस जाऊदार कोण तरी 2 ढोरं तडफड होती. ती नदी बघा समोर. हा, ती नदी आहे, बरोबर आहे. इथे जेव्हा पाऊस खूप पडतो, पाऊस खूप ओव्हरफ्लो झाला की ऑटोमॅटिकली तिकडे जातो ना, खाली उतरतो. नदीत गेले ना, हा, त्याचे आपल्याकडे शूटिंग आहेत. नदीत गेले त्याची घाण आहे ना पूर्ण, shooting आपल्याकडे आहे. एवढं सगळं गेलं ना इथून सांडून नदीत गेली घाण बघा. बघा असं नदीचा पाणी दिसते कसा चकाचक दिसायला पाहिजे. बघा किती घाण दिसतोय. तिथं ढोरं होरपडली. जर ढोरं होरपडत असतील तर माणसाची अवस्था काय असणार? आणि रिलायन्सचे गाडं नाहीत, रिलायन्स शेती लावून गाडामध्ये टाकावा. मग काय केलं तुम्ही? सांगा मला. भ्रमात असं राहिलो की शेती खात्याकडून म्हणजे अरे बाबा, तुमची फसवणूक केली की नाही? फसवणूक केली की नाही? हा, मग फसवणूक केली कबूल करा. कंपनीने फसवणूक केली की नाही? फसवणूक केली असेल तर आता बघा, केली की नाही मला सांगा. अधिकारी साहेब ऐका, तुम्ही जर आम्ही तुमच्या पण पोहोचलो असतो, तुम्ही अशी जबाबदारी घेऊ नका. उद्या काय होतोय, जर ढोरं होरपडली, हे बघा शूटिंग आली आपल्याकडे, आली की नाही? मग ढोरं जर होरपडू शकतात तर माणसाची अवस्था काय असते? आता हे दिलं ना, हे तुम्हाला एक लिखित हा दाखवायला म्हणून कोणतरी इथं आणणे. आता ही 21वी सदी आहे. ही जी आहेत ना आमची खेडेगावातली लोक, ही सुधारली आहेत आपली सगळी. तर ही झेंजे आहेत नवीन पोरं ह्या युवा पिढीने सांगितलं आम्हाला की बाबा असं झाले म्हणून. आणि झेंजे आता कोणाला ऐकणार नाही. तुम्ही ह्या कानाकोपऱ्यात मोबाईल, टीव्ही पोचलेला आहे. हल्ली सोशल मीडिया ऐकत नाही. मी काय म्हणतो, हे बंद करून टाकायचं दुकान, बाद झालं. नाही तुमचा तुम्ही करताय ना, हे बघा, तुम्हाला जर एवढं योग्य वाटतं ना, फायदा झाला असता ना. फायदा आहे का तुम्हाला? हरकत नाही. आपण लोकांना त्रास आहे ना, आजूबाजूचे. कुठं पालीला रात्री आणली होती पालीला टँकर, तेव्हा मला कळलं, मी जाऊन तिथे आडो तेव्हा बंद केले होते आम्ही. म्हणजे तुम्ही सांगा, सगळीकडे विरोध होते, मग रिलायन्सला विरोध केला, मग त्यांच्या इथं हे वापर करायचा, सुजलम सुफलम करायचा, नंतर आम्हाला द्या. ऐका ना, काही कागदपत्र दिले आणि ऑर्गॅनिक आहे याची मला त्यांनी जाणीव करून दिली. तसेच मी शेती कृषी खात्यामध्ये पण तोंडी विचारलेलं, ते पण सांगितलं चांगलं आहे, शेतीसाठी हानिकारक नाही आहे. त्यांच्या आधारे मी काय एवढं फॉरेन्सिक लॅबचं रिपोर्ट काय मला समजत नाही, खरं काय केमिकल आहे काय ते मी माझ्या हिशोबात मी त्यांना परवानगी दिलेली आहे. असं बाकी काय त्याच्याकडून माझं अजूनपर्यंत काय नुकसान झालं, पण काय नुकसान होईल ते त्याची भरपाई ते मला करून द्यावी. शिंदे शिवसेनेचे रायगड जिल्हा युवा जिल्हाध्यक्ष संजय म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी पाबळ खोऱ्यात पाहणी केली. यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीजकडून त्यांच्या प्रकल्पाच्या क्षेत्रात वेस्टची विल्हेवाट न लावता तो एका शेतकऱ्याच्या शेतात टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला. या वेस्टमधून दुर्गंधी येत असल्याने स्थानिक नागरिकांना त्रास होत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच हा वेस्ट नदीच्या पाण्यात मिसळल्याने 2 गुरांना त्रास झाल्याचा दावा संजय म्हात्रे यांनी केला आहे. माझी तुम्हाला ओळख करून देतो. पहिला मी संजय रघुनाथ म्हात्रे, मी युवा सेना जिल्हा प्रमुख आहे आणि मी इथला शेतकरी सुद्धा आहे आणि माझी मिसेस इथं सरपंच आहे निगड्या ग्रामपंचायतीमध्ये. मला इथून शेतकऱ्यांनी कळवलं की बाबा असा मलवा आपल्या नदीमध्ये आले आणि कोणीतरी टँकर घेऊन तिकडून येतोय. तर त्याची पाहणी त्या शेतकरीच केली आणि इथल्या युवा पिढीने केली आणि त्याचा पाठपुरावा केला, तर कुठं टाकतात म्हणून. त्याचा आपण पाठपुरावा केल्यानंतर आपण पाहिलंच असेल
की तिथं खड्डा खोदलेला आहे आणि तिथं तो मलबा पडलेला आहे. पण हा मलबा नदीत गेल्यामुळे तिथं गुरं ढोरं होरपळत होती, ती कशी मशी वाचवली त्या लोकांनी. परंतु जर गुरं ढोरं होरपळत असतील तर नक्कीच माणसंसुद्धा होरपळून मरू शकतात. आणि हे त्या शेतकऱ्याला फसून हा मलबा इथं आणलेला आहे. जर रिलायन्सचा मलबा तिथून येतो इकडं, जर तो शेतीसाठी पूरक असता तर मग ते त्यांच्या भागात काय वापरला. रिलायन्सची 5,000 10,000 एकर जमीन आहे, मग तुमच्या इथं यूज करा, चांगला यूज करा. एखादा शेतकऱ्यांचा मेळावा घ्या आणि त्यात सांगा की हा जो मलबा आहे हा शेतीसाठी चांगला आहे, पूरक आहे. तसं काही न करता चोरी चुपून हे टँकर आणतात इथं आणि टँकरचा नंबरसुद्धा नाही, त्या नंबर प्लेटसुद्धा नाही, असे टँकर इकडे येतात आणि इथं टाकतायत. अशा इथं आतापर्यंत 40 टँकर इथं टाकले आहेत. याच्यापासून आमची ढोरं इथं होरपळले आहेत. तरी इथल्या शेतकऱ्यांची तक्रार केली, त्यानुसार आम्ही इथं आलो आणि बघतो तर इथं 5-6 टँकर होत्या आणि त्या टँकरच्या मुलं इथं आमचं नुकसान होते. आणि ही जी रिलायन्स कंपनी आहे, या रिलायन्स कंपनीला वाटतं की इथली लोकं अनाडी आहेत, पण आमची लोकं अनाडी नाहीत, आमची लोकं सुधारले. आम्ही खेडोपाड्यात राहतो, आम्ही कष्टाने कमवतो, आम्ही कुठला सरकारचा मालवा लुटत नाहीत, आम्ही इथले स्थानिक आहोत. त्याच्यामुळं जेव्हा मी इथे आलो तेव्हा या शेतकऱ्यांनी सांगितलं, आम्ही शेतकरी ह्या टँकर अडवल्या आणि ह्या लोकांनी सांगितलं अशा आम्ही टँकर अडवलं. तिथून नंतर आम्ही फोन केला कृषी अधिकाऱ्यांना. तेव्हा कृषी अधिकाऱ्यांना विचारलं मी की बाबा साहेब हे कसं काय आहे. तर नाही तुम्हाला मी सांगतो, कृषी अधिकाऱ्यांना पण याची पुरेपूर माहिती नाही आहे, पण तेही त्यांच्या अंगावर ओढले. हे चुकीचं आहे. इथल्या कृषी अधिकाऱ्यांनी याची पाहणी करायला पाहिजे. मुळात साहेब तुम्हाला सांगतो मी, पाहणी करायला पाहिजे. नंतर ह्याचा खरंच शेतीसाठी फायदा आहे की नुकसान आहे, हा फायदा आहे नुकसान आहे बघल्यानंतरच इथं शेतीत मलबा टाकायला पाहिजे. पण आम्हाला ही जी रिलायन्स कंपनी आहे, ही रिलायन्सची मॅनेजमेंट आहे, ही इथल्या आम्हाला शेतकऱ्यांना, आम्हाला नवीन युवा पिढीला ही वेडी समजते. पण आम्ही वेडी नव्हतो, आम्ही शाणे आहोत. ही इथं आता यांचे टँकर आम्ही बंद केले. पण आम्हाला शासनाला म्हणणं आहे शासनाला की ह्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊन ही बंद झालं पाहिजे. आणि जे रिलायन्सचा जो प्रोजेक्ट आहे ती त्यांच्या इथंच ती मलबा टाकला पाहिजे, अन्यथा आम्ही मोठं आंदोलन करू. दरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीजने हा प्रकार तातडीने थांबविला नाही तर कृषी विभाग आणि संबंधित कंपनीविरोधात सर्वसामान्य नागरिकांना तसेच पशुधनाला सोबत घेऊन उग्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा युवा जिल्हाध्यक्ष संजय म्हात्रे यांनी दिला आहे. या पाहणी दरम्यान शिंदे शिवसेनेचे रायगड जिल्हा युवा जिल्हाध्यक्ष संजय म्हात्रे, संदीप ठाकूर, राहुल पाटील यांच्यासह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना तानाजी शिंदे, पेण तालुका कृषी अधिकारी सागर वाडकर, शेडगे व कर्मचारी तसेच शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. नमस्कार. आज आम्ही पाबळ खोऱ्यामध्ये आलेलो आहोत आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांनी जो काही एक बायोगॅस नामक जो प्लांट तयार केला आहे, तर त्याचं जे काही वेस्टेज असतं ते वेस्टेज हे त्यांच्या क्षेत्रात, रिलायन्स कंपनीच्या क्षेत्रामध्ये त्यांनी जो वेस्टेज असतो तो तिथे डम्पिंग न करता त्यांनी पाबळ खोऱ्यातील एका जनसामान्य शेतकऱ्याला हाताशी धरून त्यांनी तो इथे वेस्टेज टाकायचा प्रयत्न केला. पण तुम्ही पाहू शकता ह्या वेस्टेजचं जे नाव आहे लिक्विड फर्मिनेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर. हे जे लिक्विड फर्मिनेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर ह्याचे जे टेस्ट रिपोर्ट आहेत ना, हे टेस्ट रिपोर्ट हे सीमा लॅबोरेटरीज म्हणून एक गव्हर्नमेंट ऑथराइज्ड ही जी लॅबोरेटरी आहे ही दिल्लीची आहे. आणि जर अशा दिल्लीच्या लॅबोरेटरीमधनं एखादा टेस्ट रिपोर्ट जर कृषी विभागाला, इथल्या जिल्हाधिकारी कार्यालय किंवा संबंधित जे काही यंत्रणा आहे त्यांना जे काही टेस्ट रिपोर्ट आहे दाखवून हे लोक इथे जे लिक्विड फर्मिनेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर हे तुम्ही पाहू शकता. इथली परिस्थिती अत्यंत भयानक आहे, कारण संबंधित जो लिक्विड फर्मिनेटेड जो ऑर्गॅनिक मॅन्युअर आहे तो इथल्या संबंधित शेतकऱ्यांना किंवा शेतीला आणि जे पशु आहेत त्यांच्यासाठी हानिकारक आहे. आम्ही सत्य परिस्थिती पाहिली. इथल्या शेतकऱ्यांचा आक्षेप होता. आमचे शिवसेनेचे युवा जिल्हाध्यक्ष संजयजी म्हात्रे यांनी पुढाकार घेऊन हा जो काही ते सगळा हा प्रकार बाहेर काढला आणि आमचा त्याला प्रचंड विरोध आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जर हा प्रकार या रिलायन्स इंडस्ट्रीने थांबवला नाही तर येणाऱ्या काळात त्या कृषी विभागावरती देखील आणि कंपनीवरती देखील मोठं जनआंदोलन पशूंना घेऊन सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन शिवसेना उग्र आंदोलन छेडेल, एवढं नक्कीच. जय हिंद, जय महाराष्ट्र. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.